भावाचं नातं. आदित्य आणि सागर दोन भाऊ लहानपणापासूनच एकमेकांचे सोबती होते. त्यांची मैत्री म्हणजे एक अतूट गाठ होती. सागर धावताना अडखळला आणि पडला, पण आदित्यने त्याला लगेच हात दिला आणि म्हणाला, भाई, तू माझा भार नाहीस, तू माझी ताकद आहेस. एकदा सागरकडून एक मोठी चूक झाली. त्याला वाटले, आता आदित्य माझ्यावर रागावणार, पण आदित्यने फक्त त्याला जवळ घेतले आणि म्हणाला, चुका होतात, पण आपलं नातं त्यापेक्षा मोठं आहे. मोठे झाल्यावर आदित्य एका मोठ्या संकटात सापडला. तो खूप थकून गेला होता. तेव्हा सागर त्याच्या पाठीशी उभा राहिला. थकलास ना, आता माझा आधार घे, तो म्हणाला. एका वादळी परिस्थितीत जेव्हा कोणीतरी आदित्यवर टीका करत होते, तेव्हा सागर त्याच्यासमोर ढाल बनून उभा राहिला. त्याने सर्व वार स्वतःवर घेतले. जेव्हा भाई सोबत असतो तेव्हा पाठ कधीच रिकामी नसते, असं ते नेहमी म्हणायचे. त्यांची सोबत म्हणजे एक अभेद्य किल्ला होता. काही लोकांनी त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. तो तुझ्यासाठी चांगला नाही, असं ते सागरला म्हणाले. पण सागरने फक्त हसून दुर्लक्ष केले. जगाच्या बोलण्याने आपल्या नात्यात कधीच दुरावा येऊ शकत नाही, असं आदित्यने सागरला सांगितले आणि त्यांनी एकमेकांचा हात घट्ट धरला. एकदा सागर खूप निराश झाला. त्याला वाटले की आता सर्व काही संपले. तेव्हा आदित्यने त्याला आपल्या पाठीवर घेतले. मी आहे ना, तू कधीच एकटा नाहीस, तो म्हणाला. आणि त्यांचे हे नाते आयुष्यभर असेच टिकले. भाई म्हणजे भार नाही, तर तो एक आधार आहे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले.